बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातला एक नवीन खुलासा जो आहे तो CIDच्या तपासातून समोर बाहेर आलेला आहे। वाल्मिक कराड हेच या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत असा दावा जो आहे तो आता CIDच्या सगळ्या संपूर्ण तपासांमधून केला जातोय। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी, सातत्याने तुम्ही वाल्मिक कराड यांच्यावरती खुनाचे आरोप लावतायत आणि आता CIDच्या तपासात देखील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडच आहेत असं समोर येतंय। मी CIDच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। आमच्याही मनात संशय होता की हे तपास योग्य करणार नाहीत, पण मला अजूनही वाटते की महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये नैतिकता आणि नीतिमत्ता अजूनही शिल्लक आहे आणि राजकीय दबावाला बळी न पडता काही अधिकारी अजूनही काम करतायत। त्याच्यातले अधिकारी CIDमध्ये होते, म्हणूनच हा नराधम विकृत याच्या मागे शिक्का लागला की हाच आम्ही पहिल्यांदा आरोप केला होता की हा मोबाईलवर बघत होता जेव्हा मारत होते तेव्हा त्याला दाखवत होते। एवढी विकृती तर म्हणजे ही कहर विकृती की त्याच्या अंगातलं सगळं रक्त साखळलं। आपल्या अंगात जेवढं रक्त असतं वळपासून खालपर्यंत तेवढं सगळं रक्त साखळलं। इतकं मारलं त्या बिचाऱ्या देशमुख संतोषला। आज बरं वाटलं, आज त्या कुटुंबालाही थोडासा न्याय मिळाला असं वाटलं असेल की हा म्हणजे आम्ही जो आरोप करत होतो तो खोटा नव्हता हे लोकांच्या समोर आलं। आम्हाला भीती वाटायची, लोक म्हणतील काही आरोप करतात, ते काही आरोप करतात। मी पहिला माणूस होतो जे ओपनली बोललो की याचा मास्टर माइंड, या कुणाचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडचा आहे आणि वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंचं काय आता? एकदा नाही तर दोनदा जाहीर व्याख्या म्हणजे जाहीर बोललेत ते की वाल्मिक कराड हा माझा एकदम खास माणूस आहे, जवळचा माणूस आहे, माझा माणूस आहे। अनेक धंद्यांमध्ये दोघं पार्टनर आहेत, ह्याचेही खुलासे व्हायला हवेत। विधानसभेचं अधिवेशन 3 तारखेला आहे। आता मुख्य आरोपी तोच आहे, मुख्य म्हणजे संशयित तोच आहे, त्याचा सूत्रधार तोच आहे। जेव्हा CID म्हणते तेव्हा सूत्रधाराचा बाप मंत्रिमंडळात कसा काय राहू शकतो? ही विसंगती आहे, हा विरोधाभास आहे। मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर विचार करायला हवा। आम्ही काय दुसऱ्यांना सांगणार नाही तुम्ही विचार करा, त्यांचा काय संबंध? मंत्रिमंडळ चालवतात मुख्यमंत्री। खरं तर अवादा कंपनीच्या या सगळ्या खंडणी प्रकरणामुळेच ही सगळी हत्या झाली आहे असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे। खरं तर खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणला म्हणून संतोष देशमुखची हत्या झाली असं देखील आरोपपत्रात नमूद करण्यात आलं। नाही, ही गोष्ट खरी आहे ना। अवादा कंपनीमध्ये जो हप्ता मागण्यात आला, तो खंडणी मागण्यात आली, त्याच्यात काळ काय होता? इलेक्शनचा काळ होता। इलेक्शनच्या काळामध्ये इलेक्शन फंडिंगसाठी म्हणून कंपनीतल्या अधिकाऱ्यांना बोलून मारायचं, झोडायचं आणि पैसे घ्यायचे, ही काय पद्धत झाली का? बीडसारख्या मागास जिल्ह्यामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट येते, लोकांना नोकऱ्या मिळत आहेत, लोकांच्या शेतींचे भाव वाढत आहेत, अशामध्ये आपण असे उद्योग करून त्यांना पळवून लावतोय, आपण महाराष्ट्राचं नुकसान करतोय, याचं साधं भानही नसावं। इथे पायघड्या घालून लोक बोलवली जातात। बारामतीला जे काही इन्व्हेस्टमेंट आलंय आजपर्यंत पायघड्या घालून लोकांना बोलवण्यात आलं की या 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 या, आणि तेव्हा कुठे महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट आली? तुम्हाला दाखवावं लागतं की आम्ही किती पॉझिटिव्ह आहोत, या तुमच्यासाठी आम्ही आहोत। इथे तर तुम्ही मार झोड, त्या ऑफिसरला दे दम, त्याच्या कानफडात मार, ह्याला दम दे, त्याला दम दे। CIDने आरोपपत्र जरी दाखल केलं असलं तरी कृष्णा आंधळे हा जो शेवटचा आरोपी आहे अद्याप गायब, अजून देखील फरार आहे। जवळपास 9 डिसेंबरला हत्या झाली ही संपूर्ण, आणि त्यानंतर आता पुढचा वर्ष, नवीन वर्ष सुरू झालंय, फेब्रुवारी महिना आला, जवळपास हत्येला 2 महिने उलटून गेलेले आहेत। माझ्या अंदाने कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय। तो ह्यांच्यातला सोपी कडी होती आणि हा सगळं बाहेर सांगून टाकेल, कारण का यांची कृष्ण कृत्य कमी नाही आहेत ना। मी अजूनही मुख्यमंत्र्यांना सांगतो की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही जे हे लावलं आहे चौकशी आयोग, ज्युडिशियल आयोग जो लावलेला आहे त्याचा स्कोप वाढवा। तुम्हाला कमीत कमी अजून 50 मर्डर बाहेर येतील।
लोक कंप्लेंट करत गेले नाही हो. आता हे आज हे नक्की झालं ना की हे आरोपी आहेत म्हणजे पुढचे 2-3 वर्ष तर काय बाहेर येत नाहीत. आता लोक ताकदीने बाहेर पडतील. लोक कालपर्यंत घाबरत होती, अरे उद्या बाहेर येईल तो. झालं ना, चार्जशीट झाली सबमिट, आता काय राहिलं, आता चौकशी संपली, आता कोर्ट सोडून देईल त्याला, आता मग काय होणार, नको आपण कशाला बोला. इतकी दहशत मला वाटत नाही दाऊदची मुंबईत आहे. हा दाऊदचा बाप आहे हो. म्हणजे दाऊदला आवाज देणारी माणसं सुद्धा मुंबईत मी बघितली आहेत, पण लोक बोलतच नाहीत. असा हा पहिला एकमेव असेल हा. म्हणजे बिहारमधला तो जे कोण आनंद वगैरे जे कोण आहेत इथे मोठे मोठे बाहुबली होऊन गेले उत्तर प्रदेशमध्ये, पण असं कोणाचं बाबा मी ऐकलं नव्हतं. इतका दहशत की लोक बोलायलाच घाबरतात. आणि मग मस्त जातीचा रंग लावून टाकला. एका जातीला बदनाम करण्यासाठी केलं जातं आहे. मर्डर करायचं तुम्ही, हप्ते खायचे तुम्ही, पैसे कमवायचे तुम्ही, राखेचे धंदे करायचे तुम्ही, चोऱ्या मारा करायचे तुम्ही, कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे तुम्ही, DPCचे फंड विकायचे तुम्ही, आणि प्लस वंजाऱ्यांना बदनाम करायचं की वंजाऱ्यांना बदनाम करण्यासाठी करतात. अरे मी पण वंजारी आहे ना. हे असले खून मारामारी करणारे वंजारी आहेत हे सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटते. अरे आमचा एक पोरगा IAS झाला, आमचा एक पोरगा IPS झाला, आमचा एक पोरगा प्रशासक जज झाला, आमचा एक पोरगा न्यायालयात गेला, न्यायाधीश झाला, हे सांगताना आम्हाला असा अभिमान वाटतो. एका मागासवर्गीय समाजातली पोरं इतकी मोठी होत आहेत ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या मागासवर्गीय आपल्या पोरांनी 50 खून केले, ही काय पर हार घालून घेण्यासारखी गोष्ट नाही आहे. बीडचे खासदार आहेत बजरंग सोनवणे, त्यांनी काल एक आरोप खळबळजनक केला आहे की जवळपास ही एक पहिलीच हत्या नाही आहे, तर जवळपास 109 मृतदेह असे बीडमध्ये सापडतील आणि या सगळ्यांचे एकमेकांशी लिंक आहेत हे सगळेच. मी हे आधीच सांगितलं ना तुम्हाला, मी आत्ता जे काय बोललो की बीडचं जे हत्यासत्र जर जजनी म्हणजे जो कोणी जज अपॉइंट केला त्याचं स्कोप ऑफ हे वाढवलं, स्कोप ऑफ वर्क, आणि त्याला सांगितलं की मागच्या 10 वर्षात 5 वर्षातले जे काय हत्या आहेत त्या जरा तपासा, लोक पुढे येऊन सांगतील. मी अजूनही उदाहरण देतो. शंकर बांगर, त्यांच्या 18 शाळा होत्या, कॉलेज अमुक तमुक शैक्षणिक संस्था, त्यांना रामकृष्ण बांगर, त्यांना इतक्या घाणेरड्या पद्धतीने या कराडनी छळलं आणि या धनंजय मुंडेंनी की ते बिचारे पळून गेले गाव सोडून. तो पळणाऱ्यातला माणूस नाही, लढत राहिला. शेवटी त्याला कोर्टाने न्याय दिला आहे थोडासा, पण त्या म्हातारीवरती तिने एका पोरावरती गोळी चालवली आरोप ठेवला. हे आपल्या आईच्या वयाच्या बाईला असं छळणं हे आपल्या मनाला तरी पटतं का? आणि मग तुम्ही सांगणार जोपर्यंत आम्हाला ठोस पुरावे मिळत नाही आणि जोपर्यंत न्यायालयी दोषी ठरवत नाही तोपर्यंत काही कारवाई करणार नाही. न्यायालयाचं दोषारोप पत्र आणि सगळं व्हायला 12 वर्ष लागतात. त्याला काय करायचं मग? तोपर्यंत निर्दोष म्हणून त्याला तुम्ही मांडीवर बसवणार काय? परंतु वाल्मिक कराडवरती CID आरोपपत्र दाखल करत आहे आणि तोच मास्टर माइंड असे एकीकडे सांगत असलं तरी वाल्मिक कराड आता ज्या बीड कारागृहात आहे तिथे मात्र त्याला VIP ट्रीटमेंट मिळते असं देशमुखांचं मागणं आहे मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्री महोदय हे अति होत आहे. त्याच्या आजूबाजूला त्याचेच पाठीराखे बसलेले आहेत. मस्त तेलानी मॉलिश बिलिश सगळं चालू आहे. ठेवा ना त्याला, थोडंसं लांब ठेवा ना बीडपासनं. बीडच्या बाजूला नांदेड आहे, नांदेडला नेऊन ठेवा. कुठेतरी अशा जागी ठेवा जिथे त्याची माणसं त्याच्या संपर्कात येणार नाहीत. सगळ्याच बातम्या जात आहेत, कोणाला फोन करायचे, कोणाला निरोप द्यायचे, सगळं होत आहे. कसं काय होणार? परंतु आता सातत्याने एकावरती एक घटना राज्यात घडताना पाहायला मिळतात. प्रशांत कोरटकर अद्याप देखील फरार आहे. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांना देखील त्यांनी धमकवलेलं आहे. नाही, माझं म्हणणं आहे की आम्हाला काय झालंय, मला काय झालंय स्वतःला, माझ्या हातातला दगड मी कुठे विसरून आलोय. कोण हा कोरटकर, काय त्याची लायकी, काय त्याची अवकात, त्याच्यापेक्षा जास्त इतिहास मला समजतो. पण मी का माझी हिंमत होत नाही आज कोरटकरच्या जाऊन फानकन कानाखाली माजवायची? का माझी हिंमत नाही होत त्या सोलापूरकरचं टकलं फोडायची? कुठे गेली ती पोरं? कुठे गेला तो महाराष्ट्रातला राग की आमच्या माणसांना आम्ही बोलू देणार नाही? अरे आमच्या शिवाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या संभाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताय, आणि आम्ही आपले
साधे निषेधही नोंदवले जात नाही. अरे या महाराष्ट्राने समाजसुधारकांना पाठिंबा देत असताना त्यांच्या विरुद्ध उभं राहिलेल्या टोळ्यांना पळवून लावलं. म्हणून महात्मा फुले पुढे आले, म्हणून शाहू महाराज पुढे आले, म्हणून आंबेडकरांनी संविधान लिहिलं. आज त्याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना आपण असे उभे होत, असे हाताची घडी आणि तोंडावर बोट. अरे एकतरी मर्द पैदा होईल. शंड झालो तर शंड आम्ही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे म्हणायला सुद्धा लाज वाटली पाहिजे. आता काल तुम्ही सेन्सॉर बोर्डात गेलेला होतात. सेन्सॉर बोर्डमध्ये जाऊन तुम्ही खरं तर सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की नामदेव ढसाळांच्या संदर्भातला, कारण की नामदेव ढसाळ कोण असा सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेला. नाही, आज प्रश्न असा आहे की त्या तो पिक्चर काय आहे? तो पिक्चर समाज व्यवस्थेचा पिक्चर आहे. आणि त्या पिक्चरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बंड करणार मी व्यवस्थेविरुद्ध असं म्हणत नामदेव ढसाळांची एक कविता एक पोरगा उभा राहून म्हणत असतो. आता ही कविता का त्यांनी लिहिली आहे काय? तर आजपासून 50 वर्षापूर्वी नामदेव ढसाळांनी लिहिलेली कविता आहे ती. आणि त्याच्यात जाती व्यवस्थेला कुठे काढायचं हे सांगा, म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं असं आम्ही समजू, असं त्याचा मर्म आहे. जाती व्यवस्थेविरुद्ध राग आहे ना महाराष्ट्रामध्ये. अरे आमच्याही मनात आहे. मग तो राग व्यक्त करताना नामदेवनी लिहिलेली कविता जर त्या पिक्चरमध्ये येणार असेल आणि त्या पिक्चरमध्ये म्हटली जाणार असेल तर ती कशी काय तुम्ही सांगता की कविता काढून टाका? मग तुम्ही एक काम करा, ते वाङ्मय काढून टाका. आणा नामदेव ढसाळ्यांच्या सगळ्या कवितांवरती, त्यांच्या संग्रहावरती, त्यांनी लिहिलेल्या गोलपीठावरती आणा, बंदी आणा. शिव्या एवढ्या वाईट वाटायला लागला आपल्याला. अरे त्याच्यात शिव्या या, शिव्या. अरे साला इथे चिमटा बसतो ना, जेव्हा बाप असा अपमानित होऊन रस्त्यावर फेकला जातो ना, तेव्हा काय त्यांना वाटलं असेल याचा विचार करा. तो नामदेव राहायचा कुठे जरा जाऊन बघून या. आणि त्याच्यातनं नामदेव कसा घडला असेल याचाही विचार करा. ती पोटातली आग, समोरच्या पोटातली आग, तो अपमान, समाजातनं दुरावलेली परिस्थिती, मुख्य प्रवाहातनं फायर फेकल्याची परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये जनजीवन जगत असताना स्वतःची प्रतिमा या लेवलला न्यायची की काल ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजमध्ये त्याची ओळख आहे. अरे म्हणजे नामदेवची ओळख तुम्हाला नसेल, पण नामदेवची ओळख इथल्या विद्रोही साहित्यामध्ये, जगाच्या विद्रोही साहित्यामध्ये नामदेवची ओळख आहे. आगामी अधिवेशन आहे, अधिवेशनात सरकारला याच मुद्द्यांवरतून तुम्ही घेरणार का? कारण की सातत्यानं स्वारगेटमधलं बलात्कार प्रकरण, आता वाल्मिक कराड मुख्य आरोपी म्हणून यातमध्ये संतोष देशमुख हत्येमध्ये या गोष्टीचं वाटतं की आम्ही हे सातत्याने सांगत होतो. पहिल्यांदा त्याचं नाव घेणार आम्ही दोघं, मी आणि संदीप क्षीरसागर. कोणी नाव घ्यायला, अरे नाव घ्यायची हिंमत करत नव्हती. हिंमत मी विधानसभेमध्ये ठोकून छातीवर हात मारून सांगितलं, अरे नाव घ्या ना, नाव वाल्मिक कराड आणि त्याचा बाप धनंजय मुंडे. पण आका सातत्यानं सुरेश धस भाजपचे आमदार उल्लेख. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय ना. ते पण असं नाही, त्यांनीही बोलणं, तेही सातत्याने ही बाजू लावून धरली. पहिल्यांदा त्यांनी नाव घेतलं नाही, आका म्हणाले, पण नंतर जेव्हा आम्ही ओपनली नाव घ्यायला लागलो त्यांच्यानंतर तेही ओपनली नाव घ्यायला लागले. त्यांच्या ह्या भूमिकेविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. आणि मी शंका घेणारा आहे तरी कोण? त्यांची ती भूमिका आहे, ते करतात. आपल्याला काय दुसऱ्याच्या कामामध्ये जायची हौस नाही. सोमवारपासून अधिवेशन होते, अजूनपर्यंत महाविकास आघाडीची एखादी बैठक पण नाही महत्त्वाच्या नेत्यांची, आणि संपूर्ण विरोधी पक्ष नेता अजून निवडलेला नाही. 11 वाजता आम्ही सगळे बसतो आहोत, 11:30-12 वाजता, तेव्हा होईल, ठरेलच काहीतरी. परंतु आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता बनवावा असा एक काहीसा सूर जो आहे तो ठाकरेंच्या आमदारांमध्ये त्यांच्या संपूर्ण बैठकींमधनं बाहेर येताना पाहायला मिळतं. नाही, मला असं आहे की दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे ही बघण्याची सवय मला नाही. मी माझ्या पक्षात खुश आहे. आमच्या घरी काय चाललं आहे ते मला माहिती असतं, आणि माझ्या घरी काय चाललं आहे याच्यावरच माझं लक्ष असतं. दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे कशाला बघायला जा, आपल्याला खूप काम आहे. तो तुम्ही एक नवीन घोटाळा उघडकीस आणलाय, सातत्याने लोक त्या संदर्भात बोलतात आहेत. नंबर प्लेट घोटाळा, हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी आता महाराष्ट्र राज्यात जवळपास 2 पटीने 3 पटीने पैसे जे आहेत ते सामान्य ग्राहकांना मोजावे लागतात ज्यांच्याकडे वाहनधारक आहेत. नाही, आता असं बघा, हे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट
हे काहीतरी सांगतात सर्वोच्च न्यायालय सांगितले कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे, काय हरकत नाही. पण ज्या 3 कंपनीने हे घेतलं आहे कॉन्ट्रॅक्ट, त्या 3 कंपनीज म्हणजे HSRP सोल्युशन, रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड आणि सेफ्टी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड, ह्या 3 कंपन्या आहेत. ह्या 3 कंपन्यांमध्ये कोण आहेत? महेश मल्होत्रा, सरल वर्मा आणि विश्वजित मुखर्जी. ह्याच्या खर्चे मापचे बाप वेगळेच आहेत. हा कार्टेल आहे, कार्टेल. ह्या सगळ्यांनी मिळून ह्या देशातल्या आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या टेंडरमध्ये हे तिघच पुढे पुढे असतात. हे तिघांनी ठरवलं आहे की आपण एक दुसऱ्याला कापायचं नाही, म्हणून महाराष्ट्रात पण टेंडर देताना बरोबर या तिघांना वाटणी करून देण्यात आलं. 33% वाटले आणि यात टेंडर देण्यात आलं. आणि 100 रुपयाला मिळते गोव्यामध्ये नंबर प्लेट, हीच नंबर प्लेट, हीच कंपनी. ते महाराष्ट्रात 500 रुपयाला विकतात. पॅरिटी आहे की नाही काय? अरे महाराष्ट्राला देताना काय सोनं लावून देणारच का नंबर प्लेटला? तुम्ही उत्तराखंडमध्ये, ओरिसामध्ये नंबर प्लेट दिल्या आहेत याच कंपन्यांनी. त्या नावं पण मी देईन, ते इंटरव्ह्यूमध्ये लांब होईल. साधा हिशोब आहे ना, करप्शन आहे की नाही, स्कॅम आहे की नाही. अहो जर ओरिसाला 1 रुपयाला देता तर महाराष्ट्राला 5 रुपयाला कसे काय देता? स्कॅम नाही? आणि हा व्यवस्थित अधिकाऱ्यांनी मारलेला हात आहे. कळलंच नाही, मंत्री महोदयांना कळलं नाही. प्रताप सरनाईक अनभिज्ञ आहेत, काहीही माहीत नाही त्यांना ह्याच्यातली. माझे मित्र आहेत म्हणून बाजू घेत नाही मी. पण मागच्या सरकारमध्ये 10 कार्यकाळात झालेला हा सगळा निर्णय, मग मागच्या मंत्र्यांना देखील माहीत नाही या संदर्भात? माहीत असावं तर त्यांनी बाहेर येऊन सांगा होतं. एवढा मोठा भ्रष्टाचार, 1200 कोटी रुपये स्टेट गेलेले दिसत आहेत. जवळजवळ 3 ते 4 कोटी रुपये गाड्या आहेत आपल्याकडे. 3 ते 4 कोटी गाड्यांमध्ये मागच्या गाड्या, यांना सगळ्यांना तुम्हाला नंबर प्लेट लावायचे आहेत. म्हणजे कितीचा घोटाळा होणार आहे? अरे काय लोक, म्हणजे महाराष्ट्रातील लोक काय वेडीबिडी आहेत की काय? ठीक आहे, तुम्हाला निवडून दिले, 240 आम्ही आहोत असं तुम्ही बोलणार. आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे, आम्ही भ्रष्टाचारी नाही, हे लोकांना पटलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला बाजूला केलं आहे, असं सगळी भाषणं होतील. हे सत्य मानून देखील तुम्ही खूप सत्यव्रताचे अवतारात असं मानून देखील, अरे बाबांनो कमीत कमी गोव्याला 100 आणि आम्हाला 500 का, ह्याचा तर हिशोब द्या. तानाजी सावंत जे मागच्या वेळेस आरोग्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळात जे 3200 कोटींचं टेंडर निघालेलं होतं त्याला आता स्थगिती दिली आहे, कारण की त्या सगळ्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होतोय. अशा आरोपांखाली हे सगळं टेंडरिंग प्रोसेस थांबवलं. माझं हात जोडून देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की तुम्ही नवीन शासन आणि नवीन चेहऱ्याच्या गोष्टी करतात, एक बदललेली भूमिका तुम्ही घेतात की संवाद ठेवला पाहिजे, विरोधी पक्षांचं ऐकलंही पाहिजे. हे दुसरं अधिवेशन आहे आणि दुसऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या म्हणजे आपण जसं अधिवेशनाच्या जवळ जातो तसं आम्ही हा एवढा मोठा भ्रष्टाचार समोर आणून ठेवून दिला आहे. आपण याच्यावर काहीतरी बोलायला पाहिजे, काहीतरी रिॲक्शन आपल्याकडनंही आली पाहिजे. आम्ही काय आमच्या खिशातले पैसे जात आहे म्हणून केकाटत नाही आहे, पण महाराष्ट्राला लुटण्याचं काम जे केलं जात आहे त्याच्यावरती तुम्ही काहीतरी रिॲक्शन द्या. आमची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस म्हणतील की चुकीचं झालं आहे, चुकीचं म्हणू नका, पण ह्याची मी चौकशी करतो आहे, तोपर्यंत याला मी स्थगिती देतो आहे, काहीतरी बोला. परंतु एकनाथ शिंदेंच्या मागच्या कार्यकाळामधल्या कामांना सातत्याने काटछाट कात्री देण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. जर त्यांना कशात भ्रष्टाचार दिसत असेल तर त्याला मी कसं बोलू? परंतु आजी माजी मुख्यमंत्र्यांचं हे कोल्ड वॉर म्हणायचं. दोघेही मुख्यमंत्री यार, आपण 2 वर्षाचे मंत्री आहोत, आपलं वय काय आणि त्यांचं वय काय, कशाला उगाच कोणाच्या. परंतु मग मागच्या सरकारमधला भ्रष्टाचार आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री पोखरून काढ. भ्रष्टाचारचा कधीचाही असो तो साफ केलाच पाहिजे, काय चुकीचं आहे? आता हा नंबर प्लेटचा भ्रष्टाचार हा साफ नाही केला तर काय करायचं? मराठी माणसाला तुम्ही सांगितलं आहे एवढ्या दिवसामध्ये नंबर प्लेट लावून घ्या, म्हणजे तो बिचारा घाबरून कायद्याचा, मराठी माणूस कायद्याला खूप घाबरतो, तो कायद्याला घाबरणार आहे. नको रे बाबा, जास्त पैसे जात असतील जाऊ दे, पण बाबा ती नंबर प्लेट लावून घे, उगाच आपल्याला पोरा बाळांना पकडायचे. मराठी माणूस सर्वात कशाला घाबरतो? अरे नको रे बाबा, पोरावर केस नको, त्याला अमेरिकेला जायचं आहे. आमच्या डोळ्यासमोर बाकी काय नाही, आमच्या डोळ्यासमोर अमेरिका आहे. मग आमच्या पासपोर्टवर स्टॅम्प लागणार, मग आम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, मग आम्हाला विसा मिळणार नाही. जाऊ दे, 500 रुपये जास्त गेले तरी चालतील, होऊ दे भ्रष्टाचार.
आम्हाला वेगवेगळी कारणं आहेत, आमचे उद्देश वेगळे आहेत. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर मस्साजोगच्या बीडचे जे सरपंच संतोष देशमुख होते त्यांच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हेच मुख्य आरोपी आहेत, सूत्रधार आहेत या सगळ्या प्रकरणासंदर्भात, असं आरोपपत्रामध्ये CIDने नमूद केलेलं आहे. त्या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड जे सातत्याने या हत्या प्रकरणाच्या संदर्भात आवाज त्यांनी लावून धरलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे वारंवार आम्ही बोलत होतो की वाल्मिक कराड हेच या सगळ्या प्रकरणामधले मुख्य सूत्रधार आहे. आता पोलिसांनी देखील या सगळ्या संदर्भातली एक चांगली भूमिका जी आहे ती बजावलेली आहे. मला एकच गोष्ट विचारायची आहे की वाल्मिक कराड CID ऑफिसला आला ते मॅनेज कोणी केलं होतं? आज जर CID ऑफिसला दिसतंय की तोच सूत्रधार आहे, तो ज्या ताकदीने गाडी घेऊन आला, ज्या ताकदीने त्यांनी हे टाकलं काय ते मेसेज की मी येतोय, त्याला एक पोरगा घेऊन आला गाडीतनं, ना पोलीस बंदोबस्त ना आजूबाजूला कोणी, आणि तो डायरेक्ट तो असा CID ऑफिसमध्ये चालत गेला. हे 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 कोणी मॅनेज केलं होतं? तो मोराळे, काय त्याचं नाव, मोराळे का शिवकुमार मोराळे काय तो होता, त्या जो कोणी होता, आणि त्यांनी काय सांगावं म्हणाले, समोरनं हे येत होते अण्णा, आणि मी म्हटलं अरे अण्णा तुम्ही एवढं छोट्या गाडीत? मग अण्णा म्हणाले मी येतो ना तुझ्या गाडीत. मग अण्णा माझ्या गाडीत आले, मग मी घेऊन आलो त्यांना. अरे वा, हे नाट्यातले कलाकार तरी म्हणजे फिक्के पडतील यांच्यासमोर. ह्याला अण्णा गाडीत दिसतं, गाडीच्या समोर येतात त्याच्या, मग गाडीतनं उतरवतो, त्यांना हाक मारतो, आणि आम्ही पोलीस हात धरून गप्पा बसलो आहे. हा जो राजकीय हस्तक्षेप आहे ह्याच्यामुळेच वाटोळ झालं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्या संदर्भात सविस्तर आपल्यासोबत चर्चा केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड हेच सूत्रधार आहेत आणि त्यांना कठोरात कठोर जी आहे ती शिक्षा झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.